टैलेंट मुद्दे ही लाख बुरा चाहे तो क्या होता है। वही होता है जो मंजूरे भैया होता है। देर यू आर। भैया एक सांग का, मनासारखं निवडणुकीचं चिन्ह मिळवून तुम्ही अर्धी लढाई तर इथेच जिंकली. ते पण सासरे बुवांचा विरोध पत्करून. आता मध्येच काही घोळ झाला नाही ना तर आपण निवडून पण येत असतो. नाही भैया, ती तर काळ्या दगडावरची पांढरी एक आहे, आपणच जिंकत असतो. नाही टॅलेंट, गाफील राहून चालणार नाही. नाना असा माणूस आहे की गावात त्याचा शब्द चालतो, त्याची चांगली इमेज आहे. त्यांनी मनात आणलं ना तर कधीही पत्ते फिरवू शकतो. माझा तर विचार होता सगळ्यांच्या मदतीने सत्तारूढ पॅनल मध्ये जाईल आणि बिनविरोध संचालक होईल. भैया खरी लढाई आहे ती लग्नाची. पवारांचा गड जर जिंकायचा असेल ना तर नानांचं मन दुखवून चालणार नाही. नाही टॅलेंट, तो म्हातारा जर का शीतलचा बाप आणि माझा होणारा सासरा जर नसता ना तर त्याला कधीच लांपास केला असता. म्हणूनच म्हणतोय भैया, मुंगीहून साखर खा, विजयाचा उन्माद करू नका. नानांना भेटा, त्यांच्याशी प्रेमानं बोला, त्यांचे आशीर्वाद घ्या. नाही, तो म्हातारा आमच्या डोक्यात जातो, त्याचं काय. भैया आशीर्वाद घ्या, आशीर्वादात लय ताकद असते आणि तेच आशीर्वाद लग्नासाठी मिळाले आहेत म्हणून समजा. प्रेमानं जग जिंकता येतं. मग बघा, नाना स्वतः तुमची लग्नासाठी शिफारस करतील. भैया माणसाच्या तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ असला पाहिजे. अरे हा विचार तर मी केलाच नाही. तू म्हणतोय त्या विचारावर विचार करायला खरंच हरकत नाही. ह्या विचाराने जर आम्ही गेलो तर पवारांच्या फॅमिलीत आणि माझ्या शीतलच्या हार्ट मध्ये थेट एंट्री मिळेल. ह्याच्यापेक्षा दुसरा मोठा मोकाच असू शकत नाही. हा, राहुल्याचं काय करायचं काय कळलं ना, त्याला कसं समजून सांगायचं. हा, विक्याला फोन करून सांगतो सगळं. राहुल्या नाही मी काहीतरी समजून घेईल. हॅलो, बोल की बाबा. हा, काय चाललंय. अरे आमच्या आयुष्यात ट्रेनिंग सोडून दुसरं काय चालणार आहे. तू बोल, तुझं काय चाललंय. निकालाची वाट बघायचं चाललंय. विक्या, अरे कधी एकदा लेटरीला असं झालंय बघ मला. अरे येणार येणार, यंदा तुला लेटर नक्की येणार. अरे आपला शब्द आहे ना, चितलीचं कुठलं खायच की. हा, आणि तसं बी मला बी इथं कोणतरी ज्युनियर पाहिजेलच की सल्यूट मारायला. हा, बाकी बोल, काय चाललंय. आणि काय नाही. हा विक्या, अरे मामानं नवीन मोबाईल दिलाय दसऱ्याला. काय सांगतोयस. अरे का मजा चालली की तुझी. ए पार्टी पाहिजे ना मोबाईलची. हा, देऊया की तुला आणि राहुल्याला. ए, देऊ की नाही, द्यायलाच लागते. नाहीतर गोळ्या घालत असतोय बघ मी. बाकी आपल्या हुबला कसं काय चाललंय. काय नाही, कविता करायचं चाललंय त्याचं. काय राहुल्या आणि कविता. राहुल्या हुबला कशाला का बरं? बाकी काय नाही. नाही नाही, विशेष असं काय नाही. हा, शीतल. शीतल काय शीतल. ए अजय, काय मॅटर बिटर झाला नाही ना. नाही तसं असेल तर लगेच सांग. रक्ताची नसली ना, ही बहीण आहे ती माझी. नाही रे, ही पोरं उगीच फालतूच्या डोक्याला ताप देतात. शीतल कशी जरा अल्लड आहे रे. तू जरा लक्ष दे बर का. हॅलो हॅलो, हे अजय. हा? अजय, काय मॅटर नाही ना. नाही नाही, मी आहे की. नक्की काय नाही ना.
नाही तसं काय असेल तर सांग. एखादं उगाच निबर फटकं खायचं माझ्याकडनं. हा म्हणजे तसं काय नाही. तसं काय नाही, मला फक्त कळू दे रे की तिला कोण त्रास देते म्हणून. बघ मग कशी चांबडी लोळवतो. हा तसा राहुल्या आहेत की तिच्या माग. राहुल्याचं काय आहे तेव्हा, तो काही तुला त्रास देणार नाही. आणि तसं बी शीतल थोडीच राहुल्याला हो म्हणणार आहे. पण मग भैया आहे की. हे त्या बाईची तर शीतलकडे बघायची पण लायकी नाही. हा आता एखादा तुझ्यासारखा पोरगा असेल तर ठीक आहे. हा पण मला माहितीये ना तो असं काय करणारच नाही म्हणून. हॅलो अजय, अरे बोल की. नाही काय नाही. तुला नंतर फोन करतो मी. अरे एक काम आहे. हा ठेवतो. बरोबर ठेव. आणि शीतलला कोण त्रास देत असेल ना सांगायचं मला. कुत्र्या का थांबत असतो बघ मी. हा हा हान बाबा ठेवतो. ठेव. आईला डोक्याला शॉर्टच झालाय. एकीकडे तो राहुल्या तिचा लवर आणि इकडं हा फौजी भाऊ. हॅलो. ओए पाजी, जय शिवाजी। जय शिवाजी. ओए कैसे हो पाजी? कर्नल पाजी मैं ठीक हूँ. आप कैसे हो? ओ मैं एकदम चंगा जी। यार बड़ा जमाना गुजर गया है, कोई फोन शोन नहीं। हाँ जरा बिजी था. ओए पाजी बड़े खोए खोए लग रहे हो, कोई गल है की? नाही काय नाही. ओए पाजी आपको नहीं बताना तो मत बताओ, जब आपका दिल करे ना तब बता देना। पाजी एक बात बताऊं, जब बंदे की दिल की बात ना जुबान पे आ जाती ना और दिल हल्का हो जाता है। पाजी चल छोटू, ये बताओ सब बढ़िया? पाजी जरूर बताऊंगा पर अभी नहीं. पाजी आपकी मर्जी। और सुनाओ। ओ हाँ पाजी, लेटर आया क्या? नहीं ना. दुकानात कोण आहे का? हाय की.